इतिहास असा आहे की फक्त एका माणसाने खिंड लढवली नाही आणि आतापर्यंत मी गेली 15 वर्ष एकटाच धडपडतोय की जो आता तो धबधबा जो आहे कासा नदीवर ती पावनखिंड नाही हे सांगायला मी एकटाच धडपडतोय. का तर माझा असा प्रयत्न असतो की जो काय आहे तो खरा इतिहास लोकांच्या पर्यंत जाऊ दे, व्हॉट एव्हर असू दे, काही असो. कारण जिथं खऱ्या युद्धाला तोंड फुटलं ती जी समोरासमोरची लढाई सुरू झाली ती पांढऱ्या पाण्याची इथं आणि महाराजांनी तिथे शिवकालीन फरसबंदी करून घेतलेली आहे. ती शिवकालीन दगडी फरसबंदी आहे आणि ती फरसबंदीची वाट विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत आहे. पण ती आता 5च ठिकाणी शाश्वत राहिले, बाकी सगळीकडे गेले. आणि जे गेली 40 वर्षे लोक जे नेऊन दाखवतात पावनखिंड, म्हणजे ती पावनखिंड नाहीये, तो कासारी नदीचा उगम आहे, तो धबधबा आहे आणि लोक त्यासाठी फक्त जातात त्या एन्जॉयसाठी. त्यापूर्वी पांढऱ्या पाण्याच्या इथे चौके गावाच्या अलीकडं एक शिवकालीन फरसबंदी, आता तिथे कमान उभी केली मागच्या वर्षी. त्या कमानीतून आज जायला लागतंय, थोडंसं 50 मीटर आज जावं लागतं. तिथं फरसबंदीचा आता फार कमी जागा राहिलेली शिल्लक. तिथं मी नतमस्तक होतो, तिथून तुम्हाला परत मागं यावं लागेल कारण तिथं वाट बंद झालेली आहे. आणि असे औषध त्याचे विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत 5 ठिकाणे आहेत. म्हणजे परत पुढे भाततळीत आहे, पुढे गजापुरात आहे, विशाळगडाच्या पायथ्याला 2 ठिकाणे. तर ह्या वाटेचं वैशिष्ट्य असं आहे की जी बांदल सेना होती त्या बांदल सेनेमुळे हा सगळा पराक्रम शक्य झालेला आहे. आज आपण फक्त 2-3 नावं घेतो, एक वीर शिवा काशीदांचं नाव घेतो आणि दुसरं बाजीप्रभू देशपांडेंचं. पण आपल्याला माहित नाही विठोजी काटे, संभाजी जाधव, शंभूसिंग जेधे, सरनाईक, महाडिक, काळोजी, बरेच मावळे, 600 मावळे मराठा आणि बांदल 600 मावळे, तब्बल 600 मावळे धारातीर्थी पडलेले आणि सगळेजण कोणी स्वतःचं नाव सुद्धा मागे ठेवलेलं नाहीये. आणि त्यांच्यासाठी आपण ही मोहीम करतोय, त्यांच्यासाठी करतोय. त्या प्रत्येक मातीचा कण कर, मला माती अंगाला लावली की असं अंगावर शहार येतात, कारण आम्ही अजून सुद्धा त्यांच्या रक्तामासाचा चिखल समजतो. आज तुम्हाला तर भेटतील बरेच जण हौसे गवसे, कोण दारीतून असेल, कोण मावा खात असेल, पण मला या सगळ्यांचा तितकार आलाय, बीट आलाय सगळ्यांचा आणि म्हणून मी ही मोहीम बंद करतोय, बाकी काही नाही. आज तुम्ही आलाय, तुम्ही पुढे चालू ठेवा, सुरू राहील. माझ्या आता हे मी थांबवतो, हे शेवटचं वर्ष, बहुतेक मी जवळजवळ 99% आता की हे शेवटचं वर्ष माझं आहे. माझ्या वर्षभर बाकीच्या मोहिमे सुरू असतात. इतिहास असा आहे की या बांदल सेनेलाच का निवडलं, ज्यावेळी महाराज इथं मनाळगडावर अडकून पडले होते त्यावेळी शाहिस्ते खानानं पुण्याकडून इकडे धुमाकूळ घालायला चालू केलं होतं. का मुद्दाम, आणि शिवाजी महाराजांना इथं पकडणं अवघड नव्हतं. सिद्धीची सेना एवढी होती की ज्यांना पन्हाळ्यावर जर चाल केली तर पन्हाळा सहज ताब्यात घेता आला असता, पण त्याला फक्त शिवाजी महाराजांना जखडून ठेवायचं होतं. आणि शिवाजी महाराजांनी हे जाणलं, हे कोणीच सांगितलं तर जिजाऊन निरोप पाठवला. कुणाकरवी पाठवला तर आपले बहिर्जी नाईक यांच्याकरवी पाठवला. बहिर्जी नाईक वरती गडावर आले, त्यांनी परिस्थिती सांगितली आणि महाराजांना इथून बाहेर पडण्यासाठी त्यांनीच हा निरोप परत बांदल सेनेच का निवडली. बांदल याचा अर्थ बाणांचं दल असणारा, बाण दल, ज्यांचं बाणाचं दल आहे ते बांदल, जे बांधावर राहतात ते बांधल, हे बांदल. या बांधलांना का निवडलं, कारण त्यांना या वाटेची, जंगलाची ही वाट नव्हती, ह्या जंगलाचा त्यांना खडानखडा अनुभव होता, म्हणून त्यांना सोबत घेतलं आणि त्यांनी शिवाजी महाराजांना इथून मार्गस्थ केलं. आणि इथून हा राजदिंडीचा मार्ग याच वाटेने आपण संपूर्ण रस्त्यावरती फार कमी ठिकाणी त्या वाटेला स्पर्श करतो आपण. एक म्हणजे इथं, दुसरं म्हणजे मसाई पठार आणि तिसरं म्हणजे डायरेक्ट आपण मानचा धनगरवाडा आणि शेवटी डायरेक्ट पांढरेपाणी, परत आपण त्या वाटेला कुठंच जात नाही. त्यामुळे ही वाट पवित्र, ह्या वाटेला सांभाळ. आणि इथून बाहेर पडल्यानंतर खाली उतरलं पहिली लढाई जी झाली, चकमक झाली, तिथून पुढे त्याच आता आम्ही त्या एक समाधी शोधून काढायला लागलो, तर याच त्या समाधी आहेत. तर तुम्ही सगळेजण नवीन असाल तर तुम्ही सुरू ठेवा, पण याचं पावित्र्य राखा, सगळ्यांना याचं महत्व सांगा. वीर शिवा काशीदांनी जर स्वतःचं बलिदान दिलं नसतं तर शिवाजी महाराज कदाचित गडावरून पाय उतार होऊ शकले, गडावरून निघता आलं नसतं महाराजांना. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं जर ही मोलाची कामगिरी कोणी बजावली असेल तर वीर शिवा काशीदांनी, आणि नंतर पुढचं सगळं बांदल सेनेनं. आज आपल्याला बाजीप्रभू देशपांडे एवढंच नाव सांगितलं नाही, तर ते बाजी बांदल होते, देशमुख होते, ते देशपांडे नव्हते. बाजी बांदल, रायाजी बांदल यांचं नेतृत्व रायाजी बांदलांच्याकडे होतं. रायाजी बांदल या सेनेचं नेतृत्व करत होते, लक्षात ठेवा. चला आपण भेटूया.